महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांनी प्रचंड असा पाठिंबा दिला आणि स्पष्ट बहुमत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकारला मिळाले। सत्ता स्थापन झाली आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे आपल्या हातात घेतली। मुख्यमंत्री पद मिळाले नसल्याने एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा ही सातत्याने रंगताना दिसली। सुरुवातीला मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रस्सीखेच बघायला मिळाली। आता सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झालेले असताना अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटलेला नाही। आता रायगडच्या जिल्हा आणि नियोजनाची बैठक पार पडली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात रायगडची जिल्हा आणि नियोजनाची बैठक पार पडली। या बैठकीला रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या, पण शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले या बैठकीत नव्हते। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी आपल्याला या बैठकीचं निमंत्रण देण्यात आले नसल्याचे स्पष्ट सांगितले। या बैठकीला फक्त मंत्र्यांनाच आमंत्रण असल्याचे सांगितले गेले। आता या बैठकीला आपण का उपस्थित नव्हतो हे सांगताना स्वतः मंत्री भरत गोगावले हे दिसले आहेत। भरत गोगावले म्हणाले आहेत की अजितदादांनी बोलवलेल्या बैठकीला आज आम्हा मंत्र्यांनाच निमंत्रित होते, आमच्या इतर 4ही आमदारांना बोलावले नव्हते, फक्त 2 मंत्र्यांनाच बोलावले होते, परंतु मी रायगडावर असल्याने जाऊ शकत नव्हतो, कारण भिडे गुरुजींचा धारकऱ्यांचा कार्यक्रम होता। त्यांचा जो काही दौरा होता 5 दिवसांचा, पायी चालत ते 5 दिवस चालतायत आणि आज त्यांचा सांगता समारोप होता, तो आम्ही रायगडावर केला। आमच्या सोबत जवळजवळ 5 आमदार देखील आले होते। आम्ही सगळ्यांनी मिळून तो कार्यक्रम तिथे केला, परंतु मी या बैठकीला पोहोचू शकत नव्हतो। ती 9:30ची बैठक होती आणि त्यानंतर मी कॅबिनेटलाही पोहोचू शकत नव्हतो, त्याच्यामुळे या बैठकीला हजर राहू शकलो नाही असे म्हणताना भरतशेठ गोगावले दिसले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।